कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पर आज हा आदित्य किर्लोस्कर पूर्ण शुद्धीत निसर्गाच्या साक्षीने माझ्या मनातला आवाज ओळखून तुला मनापासून विचारतोय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे। अरे तू माझी होशील का? सपन पाहू दे मला पिरमान थोडं दमान दमान हे भाबड सपन पाहू दे। वय आदित्य सर, आपला बा श्रीमंत लोकांच्या समोर खाली मान घालून त्यांच्यासाठी गाडीचा दरवाजा उघडतो हे आठवायचं, आणि मोठ्या लोकांकरता हात जोडून लाचार असतो हे आठवायचं। आपोआप तुला तुझी पायरी ओळखता येईल। आदित्य ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहे ते डोळे तुझे आहेत, ती मुलगी तू आहेस हे सांगायला चाललीस तू? तुला वहिनींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? हे सत्य जर वहिनींच्या समोर आलं ना, क्या चिडतील ना वहिनी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही। वहिनींना ना माझ्यासारखी स्टँडर्ड मुलगी हवी आदित्यसाठी, तुझ्यासारखी मोलकरीण नकोय। त्यामुळे तुझी लायकी ओळखून राहा। काय झालं पारू? काय झालं? आदित्य सर, यो अंधार तुम्ही आणि मी एकत्र आल्यावर आपल्या आयुष्यात असाच अंधार होणार आहे सर। हे समजा क्षणभंगूर होतं। तुम्ही आणि मी कधी भी एकत्र नाही होऊ शकत सर, हे समजा चुकीचं आहे। काय चुकीचं आहे पारू? आदित्य सर, कोण आहात तुम्ही? तुम्ही किर्लोस्कर कंपनीचे मालक आहात आणि मी गावाकडनं आलेली एक साधी मुलगी जी तुमच्या घरात मोलकरणीचं काम करते। तिचा बाप गेली कित्येक वर्ष तुमच्याकडे चाकरी करतो। आदित्य सर, तुम्ही मला नदी दाखवली, आकाश दाखवलं, आकाशातले चंद्र चांदण्या दाखवल्या, हे पाणी दाखवलं, पण तुम्ही क्षितिज बघितलं आहे? क्षितिजावर आभाळ आणि जमीन एकत्र आल्यासारखं वाटतं, जे फक्त डोळ्यांना दिसत असतं, पण वास्तवात ते कधी भी एकत्र येऊ शकत नाही। आदित्य सर, मी जमीन आहे आणि माझी माती मला माहित आहे। मी स्वप्नात सुद्धा विचार केला नाही आभाळ व्हायचा, कारण मला माहित आहे ते माझ्या नशिबातच नाही। आदित्य सर, मी काय देऊ शकणार आहे तुम्हाला? माझ्याकडे काय आहे तुम्हाला द्यायला?
ज्या क्षणी तुम्ही माझा हात घेऊन जगासमोर जाल ना, तेव्हा समजत जग या पारूला स्वार्थी समजत. समजे लोक म्हणतील की एका मोलकरणीनं तिच्या मालकाला फसवलं. आदित्य सर, हेच खरं आहे की मी तुमच्या योग्यतेची नाही. ना शिक्षण, ना रंगरूप, ना मोठ्या माणसांमध्ये उठ बस. सर देवी यांच्या बी लई अपेक्षा आहेत तुमच्या होणाऱ्या बायकोकडनं, त्यांच्या सुनेकडनं. आणि त्यांच्या अपेक्षेमध्ये मी कुठं बी बसत नाही. आज इकडं मी तुमच्यासोबत जे क्षण सुखाचे घालवले आहेत ना, ते आयुष्यभर मी माझ्या मनाच्या पेटीत जपून ठेवी. पण माझी विनंती आहे सर तुम्हाला, तुम्ही हे समजा आत्ताच्या आत्ता या क्षणी हिताच विसरून जा. आदित्य सर, तुम्ही आणि मी मिळून जे सपान बघतोय ना, ते फक्त दिसायला सुंदर आहे, पण वास्तवात त्यात नुसता अंधार आहे. नुसता अंधार. परू इकडे बघ, परू इकडे बघ प्लीज. परू माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ प्लीज. परू मला कळतंय तू काय बोलते असते. म्हणजे तुला काय वाटतं का मी या गोष्टीचा विचार केला नाहीये का? मी केला विचार. आणि आता मी जे काय म्हणतोय ना ते नीट ऐक. जग काय म्हणतंय यापेक्षा तुला आणि मला काय वाटतंय हे जास्त महत्वाचं आहे. कमान परू, मी बघितलंय तुझ्या डोळ्यात माझ्यासाठीचं प्रेम. नाही माझं तुमच्यावर प्रेम. परू बघ, परू माझ्या आयुष्याचा कंट्रोल तू आहेस. तू आहेस तर माझं आयुष्य स्थिर आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव पारू. अरे प्रेमावर विश्वास ठेव पारू. इतिहास साक्षीला आहे. जर प्रेमाची साथ असेल तर माणूस जग जिंकू शकतो. आपल्या माणसांची मनं जिंकायला किती वेळ लागेल का? पारू मी प्रॉमिस करतो तुला, मी तुझ्यासाठी, आपल्या प्रेमासाठी जगाशी लढायला तयार आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.